Guys, your science video show me here. So, आज आपण लाईफ सायकल ऑफ स्टार बघणार आहे. लाईफ सायकल ऑफ स्टार म्हणजे काय, कुठल्याही स्टारची बर्थ कशी होती आणि डेथ कशी होती. मेनली आपण डेथ कशी होते ते बघणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी नीट ॲस्पिरंट त्याचे माझे व्हिडिओ बघतात, बाकीचे व्हिडिओ बघतात, मी सांगतो हा व्हिडिओ जास्त कोण तुम्ही बघू नका, कारण हा व्हिडिओ आपल्या सिलेबसच्या बाहेरचा आहे आणि तुमचा टाईमच होणार नाही, पण तुमचा टाइम इथे युटिलाइज करू नका, तुमच्या सिलेबसवर युटिलाइज करा. ह्यो मी व्हिडिओ मेनली डेडिकेट करतोय जे माझे व्ह्यूअर्स आहेत की ज्यांचं 12th झाले आहे किंवा इंजिनिअरिंग करायला आहेत किंवा अदर काही वर्क करायला लागले आहेत, त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ डेडिकेट करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मेनली ब्लॅक होल विषयी शिकणार नाही. मी काय टीचर नाही, फक्त तुम्हाला एक तुमची क्युरियोसिटी जागी करणं, म्हणजे तुम्हाला एक सायन्स विषयी एक क्युरियोसिटी, एक जागरूकता नाही, क्युरियोसिटी तुमच्यात आली पाहिजे म्हणून मी एक व्हिडिओ बनवत आहे. तर ब्लॅक होल हा कॉन्सेप्ट पहिला कुठून आला तुम्हाला सांगतो. तर आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्ह थिअरी होती आणि स्पेशल रिलेटिव्ह थिअरी होती. सगळ्यांनी ऐकून तर माहिती असणार या थिअरीचं नाव. तर ह्या थिअरीचं सोल्युशन येतं ते जास्त मल्टिपल सोल्युशन होतात. म्हणजे आपण 9वी 10वीत कसं बघत आहोत, लिनियर इक्वेशनचं सोल्युशन एक प्लस इथं एक मायनस इथं, तसंच ह्या इक्वेशनचं सोल्युशन मल्टिपल येत होते. तर एक सोल्युशन हे होतं की ब्लॅक होल बनत होते, मॅथमॅटिकली एकाचं ब्लॅक होल बनत होतं आणि एकाचं वार्म होल आणि एकाचं व्हाईट होल असं बनत होतं. तर हे आइन्स्टाईन जोपर्यंत होते तेव्हा तिने फक्त थेरॉटिकल प्रूव्ह केलं होतं. त्यासनी काय वाटत हे फक्त थेरॉटिकल आहे, इट इज नॉट अ प्रॅक्टिकल. तर नंतर जसं काळ झाला, जेव्हा आपली डेव्हलप झालं सायन्स, त्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉन इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोपनं आपण ऑब्झर्व केलं की ब्लॅक होल आपण बघितलं, म्हणजे ब्लॅक होल हा हे प्रूव्ह झालं, आपण ते बघितलं, त्यामुळं ब्लॅक होल हा हे आपल्याला कळालं. पण व्हाईट होल आणि वॉर्म होल आपल्याला अजून कळालेलं नाही, पण ते मॅथमॅटिकली प्रूव्ह झाले. म्हणजे असं पण असू शकतं की पुढे आपल्याला ते कळलं. तर म्हणजे आता आपण हे पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे. तर आपण आता डिटेलमध्ये बघूया लाईफ सायकल ऑफ स्टार कशी असते. तर तुम्हाला सगळ्यात पहिला सांगतो स्टार बनतोय कसा. स्टार बनायला सगळ्यात पहिला काय लागते माहिती आहे, हायड्रोजन आणि हेलियम आणि ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस असतात स्पेसमध्ये. ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस. आता हे ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस ग्रॅव्हिटेशन पुलमुळे अट्रॅक्ट होतात, म्हणजे आत अट्रॅक्ट होत असतात, म्हणजे त्याचा एक गोळा बनत असतोय. म्हणजे आता समजा एक कोर बनला काय तर, आणि हायड्रोजनला, ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेसला, हेलियमला सगळ्याच असं आत अट्रॅक्ट होत असतात. मग या अट्रॅक्शनमुळे काय होते माहिती आहे, एक स्टेज अशी येते की ती जे सगळे मॅटर आहेत, जे पूर्ण मॅटर आहे त्यांची स्पीड एवढं वाढते, त्यांची कायनेटिक एनर्जी ½ व्हेलॉसिटी एवढी वाढते, स्पीड एवढं वाढते की कायनेटिक एनर्जी जास्त झाल्यामुळं त्यांची थर्मल एनर्जी जास्त होते. आता काय होते तुम्हाला सांगतो, आपण 12वीत शिकतोय की न्यूक्लिअर रिॲक्शन होत असतात. न्यूक्लिअर रिॲक्शन काय होत्यात, आता या कोरमध्ये जेव्हा सगळं आतल्या साईडला ओढलं जात असते, हायड्रोजन सगळं आत येत असतात. आता मेजर सगळं हायड्रोजन असतंय, हायड्रोजन आत येत असतात. मग काय होतंय, आतला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो आत ग्रॅव्हिटेशनल पुल आहे तो इतका वाढतोय की हायड्रोजनची न्यूक्लिअर रिॲक्शन व्हायला लागते आणि 4 हायड्रोजन मिळून एक हेलियम बनवतात. म्हणजे काय होते, न्यूक्लिअर रिॲक्शन होते, म्हणजे काय होते, इथं फ्युजन होते. न्यूक्लिअर रिॲक्शन दोन प्रकारचे असतात, एक तर फ्युजन आणि फिजन, FU आणि FI, फ्युजन आणि फिजन. फ्युजनमध्ये एनर्जी बाहेर पडत असते, फिजनमध्ये आपल्याला एनर्जी द्यायला लागते. आता आपला सन काय करतोय, एनर्जी आपल्याला देतोय, म्हणजे तिथं फ्युजन रिॲक्शन होत्यात. हे हायड्रोजन आहे, आत जातोय हेलियम बनतोय. आता काय होतंय, थर्मल एनर्जी इतकी वाढल्या, बाहेर साईडला थर्मल एनर्जी वाढल्या, जो बाहेरचा गॅस आहे पूर्ण, तो गॅस काय होतोय, आता जेव्हा गॅसचं टेम्परेचर वाढतंय तेव्हा तो एक्सपांड व्हायला चालू होते. म्हणजे एक्सपांड म्हणजे काय, बाहेर साईडला हे थर्मल एनर्जी बाहेर साईडला जायला लागते. म्हणजे काय होते, बाहेरच्या साईडला थर्मल एनर्जीमुळे बाहेर थर्मल फोर्स बाहेर साईडला जात असते, एक थर्मल एक्सपांड होत असते बाहेर साईडला, थर्मल एक्सपान्शन
बाहेर साईडला, आणि आतल्या साईडला ग्रॅव्हिटेशनल पुल. म्हणजे काय, आत ग्रॅव्हिटी वडायला लागल्या, ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे हायड्रोजन आत 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 यायला लागला, त्यांचा हिलियम बनायला लागला आणि बाहेर गॅस एक्सपांड व्हायला लागलाय. तर ह्याच्यामुळे काय होते, आता हायड्रोजन बाहेर साईडला जायला बघायला लागल्यात आणि थोडं आत पण यायला बघायला लागल्यात. आत हेलियम तयार, आत हेलियम 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 जायला लागलाय. मग एक स्टेज अशी येते, म्हणजे हे कशापासून बनलं, जो नेबुला असतोय, म्हणजे स्टार्टिंगला काय असतोय, नेबुला असते म्हणजे काय, मॅटर असतोय, म्हणजे तुम्हाला सांगितलं ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स, हायड्रोजन हेलियम हे सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा एक स्टेलर नेबुला असतो, त्याच्यापासून दोन भाग पडतात. म्हणजे एक ॲव्हरेज, एक बनतोय मॅसिव्ह स्टार आणि एक बनतोय ॲव्हरेज स्टार. आता ॲव्हरेज स्टार म्हणजे काय, ज्याचं मास हे सगळं एकत्र आलंय, हेलियम हेलियम आत यायला, हायड्रोजन आहे हे व्हायला लागला, ही सगळी रिॲक्शन आहेत, हे कमी मासमध्ये होत असते. म्हणजे स्टार्टिंग मॅसिव्ह स्टार म्हणजे मास जास्त आहे, ॲव्हरेज स्टारमध्ये मास कमी आहे. तर आता बघा, हेलियम आत 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 ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे आत तयार व्हायला लागले आणि थर्मल एक्सपान्शन बाहेर साईडला व्हायला लागले, बरोबर आहे. मग एक स्टेज अशी येते, ग्रॅव्हिटेशनल पुल इज इक्वल टू हे जे दोन फोर्स आहेत आणि थर्मल एक्सपान्शन हे दोन्ही इक्वल होते. मग हे प्रत्येक स्टारसाठी वेगवेगळं असते. तर आपल्या सनसाठी हे 10 वर्ष होतं, 10 वर्ष नाही, 10 बिलियन वर्ष, 10 बिलियन वर्ष होतं, त्यातला 5 बिलियन वर्ष आपल्या सनचं कंप्लीट झाले. मग तसंच आता ह्याच्यानंतर काय होते, पहिला तुम्हाला सांगतो ॲव्हरेज स्टार हे कसं, म्हणजे ॲव्हरेज स्टार हे काय काय नेमकं कॉन्सेप्ट काय. तर पहिला म्हणजे आपण बघितलं, आता स्टार हे स्टार्टिंगला कसं बनतंय, म्हणजे मासवरून ठरते की तो मासवरून ठरते की काय असणार. एक असतो ॲव्हरेज स्टार आणि एक असतो मॅसिव्ह स्टार. ह्याचं मास जास्त असते मॅसिव्ह स्टारचं आणि ॲव्हरेज स्टारचं मास कमी असते. तर ह्याच्यानंतर फरदर आणि हे होते, म्हणजे आणि आता हेलियम आहे, तो हेलियम आत कार्बन बनतोय, कार्बनचं नायट्रोजन बनतंय. तर ॲव्हरेज स्टारचं बनतोय, तसंच असं पुढं पुढे रिॲक्शन होत जातात, कोल्ड होत असते, बाहेर एक्सपान्शन होत असते. एवढं डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला पुढं ब्लॅक होल डिटेलमध्ये बघायचं आहे. ब्लॅक होल कॉन्सेप्ट खतरनाक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. तर ॲव्हरेज स्टारचा बनतोय रेड जायंट आणि मॅसिव्ह स्टारचा बनतोय मॅसिव्ह रेड जायंट. आता रेड जायंट रेड का दिलंय तुम्हाला वाटते. आता बघा, आपण स्पेक्ट्रम बघतोय, कुठला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम बघतोय, त्यात आता विबग्योर बघतोय आपण, विबग्योर आता आपण लहानपणापासून विबग्योर शिकत आलोय. तर व्हायलेट पासून रेडकडे जातात, इकडं जाईल तसं काय होते, फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सीला आपण एनर्जी करूया, फ्रिक्वेन्सी असते ती कमी होत जाते आणि लॅम्बडा आहे तो वाढत जातोय. म्हणजे काय, एनर्जी इकडे जाईल तशी कमी 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 व्हायला गेल्या. म्हणजेच काय, जो मॅसिव्ह रेड आहे तसं त्यांचं हे थर्मल एनर्जी कमी व्हायला गेल्या. कारण तुम्हाला मी सांगितलं काय, हे जो हेलियम व्हायला लागला की नाही, नंतर स्टेज अशी येते की हायड्रोजन पूर्ण कमी होतोय, बाहेर एक्सपान्शन व्हायचं कमी होतंय, त्यामुळे थर्मल एनर्जी बाहेरची कमी होते, त्यामुळे थर्मल एक्सपान्शन कमी होते आणि आतला फक्त ग्रॅव्हिटेशनल पुल राहतोय. तर हे झालं ते रेड असण्याचं कारण. तर रेड जायंट आणि मॅसिव्ह रेड जायंट नंतर काय होते बघूया आपण. रेड जायंटचा पुढे बनतोय प्लॅनेटरी नेबुला आणि मॅसिव्ह रेड जायंटचा बनतोय सुपरनोवा. सुपरनोवा ह्यो स्टारची डेथच आहे. काय म्हणतोय, स्टारची डेथच आहे. तर आता ह्याच्यानंतर काय होतंय माहिती आहे, प्लॅनेटरी नेबुलाचं दोन म्हणजे दोन होण्याची शक्यता असतात. इकडं आपण जास्त बघायचं नाही, कारण इकडं मास जास्त आहे तेव्हाच ब्लॅक होल बनू शकतो, तेव्हा त्या मास जास्तच पाहिजे तरच ब्लॅक होल बनू शकतोय. तर
प्लॅनेटरी नेबुलाचं काय प्लॅनेटरी नेबुलाचं दोन चान्सेस आहेत, दोन चान्सेस बनण्याचं. आता इथं पण झालो आपण. त्यात प्लॅनेटरी नेबुलाचं काय चान्सेस आहेत? प्लॅनेटरी नेबुलाचं दोन चान्सेस आहेत. एक तर व्हाईट डॉर्फ आणि एक ब्लॅक डॉर्फ. आणि सुपरनोवाचं बघा मेन आहे. सुपरनोवाचं काय म्हणते बघा, जो सुपरनोवा आहे त्याचं पण दोन चान्सेस आहेत बनण्याचं. सुपरनोवा शॉर्ट मध्ये देतो. एक तर आहे न्यूट्रॉन स्टार आणि दुसरा आहे ब्लॅक होल. आता न्यूट्रॉन, आता इकडचं आपण जास्त बघायला नको कारण आपल्याला ब्लॅक होल मध्ये जायचं आहे. न्यूट्रॉन स्टार केव्हा बनणार? कुठल्याही स्टारचा कोर, जो कोर आहे त्या कोरचं जर मास, या कोरचं मास जर 1/4 मास ऑफ सन असेल तर न्यूट्रॉन स्टार बनणार. जर या कोरचं मास 1/4 मास ऑफ सन असेल तर न्यूट्रॉन स्टार बनणार. आणि ब्लॅक होल कधी बनणार? जेव्हा जेव्हा कोरचं मास 5 टाइम्स ऑफ मास ऑफ सन असणार कोरचं, तेव्हा ब्लॅक होल बनणार. आता ब्लॅक होल आपण बनवले. ब्लॅक होल हे डेथ आहे, इथं सनची, इथं स्टारची डेथ झाली. आता आपला सन आहे की नाही, तर सनचं काय आपल्याला सांगतोय का? सन येतोय ह्या कॅटेगरीमध्ये कारण सनचा आपला मास एवढं नाही की तो ब्लॅक होल बनल. तर सन आपला बनणार आहे इथं व्हाईट डॉर्फ. ते कसं बनणार आहे आपल्याला बघायचं नाही, सनचं जे वेगळं आहे. तर आपण आता ब्लॅक होल पूर्ण ह्यात, म्हणजे ब्लॅक होल काय आहे, ब्लॅक होल कसं उडीकलं, कुठल्या टेलिस्कोपनं बघितलं, काय काय ते आपण बघूया. आता ब्लॅक होल पाहिलं कसं? आता आपलं कोणतीही गोष्ट आपल्याला दिसते का? जरासा विचार करा. कोणतीही गोष्ट आपण पाहू शकतोय. आता ह्यो ब्लॅक बोर्ड तुम्हाला, मला दिसायला लागला की ह्यो व्हाईट आहे कारण ह्याच्यावर जी लाईट पडायला लागल्या, ते रिफ्लेक्ट होऊन माझ्या डोळ्यापर्यंत यायला लागल्या. ते वेव्ह मला दिसायला, लाईट वेव्ह मला रिफ्लेक्ट होऊन यायला लागल्या. पण ब्लॅक होलची ग्रॅव्हिटी इतकी जास्त आहे की ती लाईटला पण बेंड करू शकते. तर लाईटला बेंड करू शकते म्हणजे लाईट आपल्यापर्यंत येणार नाही. मग दिसते कसं? लाईट आली तर दिसणार आहे. मग टेलिस्कोपमध्ये बघितलं कसं? तर सांगतो तुम्हाला. तर ब्लॅक होल आहे. ब्लॅक होल मी डायरेक्ट सर्कल काढतो, असा पूर्ण नसणार, स्पेअर असणार आहे. हे इव्हेंट होरायझन आहे. त्या लाईनला आपण म्हणतो इव्हेंट होरायझन. तर आता इव्हेंट होरायझनच्या आत कुठलीही गोष्ट गेली की बाहेर येऊ शकत नाही. पण आता कुठलाही बाहेरचा मॅटर आहे, हे ब्लॅक होल आत ओढत असणार, सर्कलमध्ये आत जाईत असणार. तर जेव्हा हे सर्कलमध्ये जायत असते, ग्रॅव्हिटेशनल पुल एवढा असतोय त्यांचं स्पीड इतकं फाय झालेलं असते की त्यांचं टेम्परेचर खूप वाढलेलं असते, खूप म्हणजे खूप वाढलेलं असते. आता तुम्ही तर मगाशी तुम्हाला सांगितलं की कॉन्सेप्ट सांगायचा राहिला की जेव्हा सन बनत असतोय तिथे इलेक्ट्रॉन राहतील काय? इलेक्ट्रॉन, अरे साधं आपण इथं अर्थवर नॉर्मल वेव्हनं, फोटॉननं इलेक्ट्रॉनला इमिट करू शकतोय. तिथं तर मिलियनमध्ये टेम्परेचर आहे, इलेक्ट्रॉन राहणारच नाही. ते आयोनाइज होऊन कधीच गेलेलं असणार आहे. त्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनचा काही संबंध नसणार. आणि परत मागूया. आता बघा, हे सगळं मॅटर ह्याच्या आत पूल केलं जायला गेले. डायरेक्ट तर जाणार नाही, असं सर्कलमध्ये जाणार इव्हेंट होरायझनकडं. हे जर स्पीड एवढं वाढलेलं असते, हे जे ॲटम आहेत हे गोल फिरायला लागल्यात, ह्यांचं स्पीड एवढं वाढलेलं असते की ह्यांचं थर्मल एनर्जी खूप जास्त असते आणि त्यामुळे ते रेडिएशन इमिट करतात. बरोबर आहे. आणि हे रेडिएशन इमिट करतात, त्याबरोबर लाईट पण इमिट करतात. ही लाईट आपण बघतोय.
जे ब्लॅक होलच्या आत काय आहे हे आपण बघत नाही, पण ब्लॅक होलमध्ये जे आत चाललंय ते आपल्याला दिसते, त्यामुळे आपण बघतो. आता ज्या टेलिस्कोपने आपण बघितलं त्या टेलिस्कोपचं नाव आहे इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोप. आता इव्हेंट हॉरायझन ही लाईन आहे ब्लॅक होलच्या पूर्ण लाईन, इथं आपल्याला पूर्ण असं एक म्हणजे जी लाईट आहे ती अशी पूर्ण इथं हे झाल्याची दिसते, म्हणजे तिथनं पुढं काय दिसतच नाही. एक लाईन आपल्याला ब्लॅक होलची दिसते, त्याला आपण इव्हेंट हॉरायझन म्हणतोय. त्याच्यावर नाव ठेवलं इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोप. त्याच्यावर आपण ब्लॅक होलला पाहिलं. तर आता बघा ब्लॅक होलमध्ये, तर हे ब्लॅक होल आहे. ब्लॅक होल जर, तर आता आपण ब्लॅक होल विषयी असून अजून माहिती घेऊया. म्हणजे ग्रॅव्हिटी आणि स्पीड कसं टाइमला इफेक्ट करते ते बघूया. पहिला ग्रॅव्हिटी काय, म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल ग्रॅव्हिटी फोर्स नाही ते काय आहे. म्हणजे जो मेज आहे, म्हणजे तो मेज म्हणजे काय, जे फॅब्रिक काय स्पेस टाइम फॅब्रिक, जे स्पेस टाइम फॅब्रिक आहे की नाही ते बेंड होते म्हणजे खाली जाते, बेंड होते. ते जेवढं मास आहे, म्हणजे जेवढा मास जास्त तेवढं जास्त बेंड होते, म्हणजे तेवढं त्याकडे ग्रॅव्हिटी जास्त. मग ब्लॅक होलचं मास तर जास्त आहे, किती 8.9 टाइम्स मास ऑफ सन आहे. मग तेवढं जर म्हणजे आपण काय इमॅजिन करता, सॉरी 8 टाइम्स ऑफ मास ऑफ सन नाही, काय तर सोलार मास काय तर कॉन्सेप्ट आहे ते, म्हणजे खूप जास्त मास आहे. त्यामुळं जो हे झालेला आहे मेज कर्व झालेला आहे तो खाली गेलेला. आपण जो आता तुम्ही रील लाईन एक्सप्लेन बघताय की मेज असं काय तर मेज घेतात, त्यात मध्ये बॉल ठेवतात, त्यामुळे खाली गेलेला असते. तसंच ब्लॅक होलमुळं ते इन्फायनाइट गेल्याचं कन्सिडर करतात, म्हणजे ग्रॅव्हिटी जास्त झाली. आता ग्रॅव्हिटी आणि स्पीड कसं टाइमला हे करते, ग्रॅव्हिटी जास्त तेवढं टाइम स्लो. म्हणजे काय, ब्लॅक होलच्या जेवढं तुम्ही जवळ जाल तिथे तुम्हाला टाइम कमी होणार. तसंच जेवढं तुमचं स्पीड जास्त तेवढा टाइम स्लो. आता बघा, खरं जर स्पीड तुम्हाला जास्त पाहिजे असलं, आइन्स्टाईनची रिलेटिव्ह थेरी काय सांगते की जसं जसं तुम्ही स्पीड वाढवाल, जसं तुम्ही लाईटच्या स्पीडकडे जाल तसं तुमचं मास वाढणार. म्हणजे तुम्ही लाईटच्या स्पीडने जायला लागलं तुमचं मास इन्फायनाइट होणार. म्हणजे एक युनिव्हर्सने तुम्हाला एक बाउंड्री दिल्या की ह्याच्या पुढे तुमचं स्पीड जाऊ शकत नाही, लाईटच्या स्पीडच्या पुढं काही जाऊ शकत नाही. कुठे जाऊ शकते, आता वॉटरमध्ये हे, आता एक जण म्हणतात आम्ही लाईटच्या स्पीडच्या फास्ट गेलो, ते कुठं जातंय, म्हणजे आता वॉटरमध्ये लाईटची स्पीड काय तर समथिंग आहे, पण वॉटरमध्ये दुसऱ्या काय तर पार्टिकलचं त्या लाईटच्या स्पीडपेक्षा जास्त जाते, पण ते कुठं वॉटरमध्ये, म्हणजे त्यानं 3 × 10⁸ पर मीटर पर सेकंड हे क्रॉस केलं नाही. ते मिथ आहे एक, ते डोक्यातनं काढा. काय म्हणजे ग्रॅव्हिटी जास्त टाइम स्लो, स्पीड जास्त टाइम स्लो. तर जे म्हणून ते तुम्हाला आता हे सांगतो, म्हणजे ब्लॅक होल आहे, म्हणजे ब्लॅक होलचं हे इव्हेंट होरायझन आहे. तिथे जर समजा कोण गेला तर आपल्याला काय होणार, जर ब्लॅक होलच्या इव्हेंट होरायझनच्या मागे जर इथनं जर आपल्याला लाईट जर इमिट व्हायची असेल तर टाइम किती लागेल. तिथं ग्रॅव्हिटी एवढी जास्त आहे की लाईटला पण बेंड करायला लागल्या, म्हणजे लाईट पण अट्रॅक्ट करायला, लाईट पण तिथनं बाहेर येऊ शकत नाही. जर इव्हेंट होरायझनवर जर गेलं काहीही तिथनं बाहेर येऊ शकत नाही. मग हे जर आपल्याला दिसणार कवा, आता एक तुम्हाला फील देतो. सन, आता सगळ्यांची माहिती आहे सन बसून लाईट यायला आपल्याला 8 पॉईंट काय समथिंग सेकंड लागतात, 8 पॉईंट समथिंग काय मिनिट लागतात. म्हणजे जो आपण सन बघताव तो 8 मिनिटा आधीचा बघताव, बरोबर आहे. मग तसंच इथं जे पार्टिकल आहे किंवा इथं जे कोणता समजा ह्युमन गेला किंवा काही स्पेस क्राफ्ट गेलं तर हे आपल्याला दिसायला मिलियन ऑफ वर्ष लागणार, बिलियन ऑफ वर्ष लागणार. म्हणजेच ह्यो हितनं जरी गेला आत, काय त्याचं अस्तित्व संपलं तरी ते अजून आपल्याला दिसणारच नाही. समजा आपण आत्ता आपण बघितला तर इथनं गेला हे कळणार आपल्याला मिलियन वर्षानंतर. म्हणजे इथनं तिथं लाईट आहे तुम्हाला इन्फायनाइट टाइम लागणार. कळलं काय, एक खतरनाक कॉन्सेप्ट होता. अजून एक सांगतो, म्हणजे ब्लॅक होल, एक मिनिट व्यवस्थित पुसतो. आता ब्लॅक होल मधनं लाईट इमिट व्हायला इन्फायनाइट टाइम लागतोय. तर आपण आता इंटरस्टेलर मूवीमध्ये आपण काय बघतोय
की ते एका प्लॅनेटवर जातात. ते ॲक्वाटिक पूर्ण पाणी असते त्या प्लॅनेटवर जातात. कोणी पिक्चर बघण्याला काय टेन्शन घेऊ नका. ते पिक्चरमध्ये काय सांगितलंय, जी त्या प्लॅनेटवर असतात ते ब्लॅक होलच्या एकदम क्लोज असते. त्यामध्ये ते टाइम स्लो होतोय. मग तिथं ती जेव्हा 1 तास थांबतात तेव्हा आपल्या इथलं 7 वर्ष झालेलं असतात. म्हणजे एवढा टाइम हे होतोय. तर ह्यो टाइम ब्लॅक होलमुळं इफेक्ट होतोय. तर आता ब्लॅक होलविषयी आपण काही म्हणजे डाऊट आहेत किंवा काही क्वेश्चन आहेत ते आपण घेऊया. आता ब्लॅक होल आपण पाहिलं ह्याच्यात हे इव्हेंट होरायझन टेलिस्कोपवरनं. तर ते इव्हेंट होरायझन टेलिस्कोपचा फोटो आपण तर साईटला तुम्हाला मी दाखवतो. तर ते फोटो आहे. मगाशी आपण एक कॉन्सेप्ट आला तो सांगतो की म्हणजे जेव्हा आपण लाईफ सायकल ऑफ स्टार बघालतो, जेव्हा एक असे स्टेज येते की आता हायड्रोजनचं आत हायड्रोजन आत आला हिलियम बनला, बरोबर आहे. हायड्रोजनचं आणि पुढे जायचं टेम्परेचर वाढत जाते कायनेटिक एनर्जी वाढत जाते. आणि सगळ्यात पहिला हायड्रोजन का पाहिलं तर तुम्हाला का आता हिलियम पण होता, पण हायड्रोजनच का कंप्रेस होऊन हिलियम बनला, डायरेक्ट हिलियम का पुढे कार्बन बनवू शकाय नाही, कारण स्टार्टिंगला तेवढं टेम्परेचर नव्हतं की डायरेक्ट हिलियमला न्यूक्लिअर त्याची रिॲक्शन डायरेक्ट कार्बन बनवत. म्हणून पहिल्यांदा हायड्रोजन झाला. मग हायड्रोजन बनल्यानंतर हायड्रोजन हिलियम बनला. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन पुल इतका वाढला, एनर्जी इतकी वाढली की हेलियम पण फ्यूज होऊन तीन हेलियम फ्यूज होऊन एक कार्बन बनला लागला. कार्बन 12 आता 3 का म्हणलं मी, कारण प्रोटॉन असतात, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात 4 आणि कार्बन प्लस असतात 12. म्हणजे हे इक्वल व्हायसाठी हे 3 पाहिजेत तर 1 बनणार. आणि कार्बनचं पुढे नायट्रोजन बनतात. मग त्यानंतर एफ पर्यंत जाते. एफईच्या पुढं हायर एलिमेंट बनू शकत नाहीत. का सांगतो, कारण एफई पर्यंत आता ह्या रिॲक्शन होत्या तेव्हा एनर्जी बाहेर पडत्या, एनर्जी रिलीजेस. पण जर तुम्हाला आयरन पासून पुढचं जर एलिमेंट बनवायचं असलं, एनर्जी द्यायला लागत्या. आणि सूर्य एनर्जी आपल्याला बाहेर देतोय, सूर्य एनर्जी घेत नाही. म्हणजे आयरन कोर मध्ये बनणं ह्यो कुठल्याही स्टारचा एंड आहे. म्हणजे आत जर आयरन बनला एफई, ॲटॉमिक नंबर समथिंग आहे तर ॲटॉमिक मास असते 55.5 म्हणजे 56 काय तर नंबर माझ्या लक्षात येणार काय तर जाऊ दे, एवढं लांबचं कोण लक्षात ठेवत नाही. तर आयरनच्या पुढं नाही, आयरन आलाय की त्या स्टारची डेथ आहे. तर हे झालं कॉन्सेप्ट राहिला होता तो आता आठवला सांगितला. तर आता तुम्हाला हायपोथेसिस आहे ते सांगतो. हायपोथेसिस काय आहे, आता ब्लॅक होल जास्त म्हणजे मास इतकं जास्त त्यामुळे ग्रॅव्हिटी जास्त आहे. तर एक हायपोथेसिस काय आहे की जे आपले हे युनिव्हर्स आहे म्हणजे आपल्या गॅलेक्सीज आहेत, ज्या गॅलेक्सी भरपूर गॅलेक्सी आहेत, ते एका ब्लॅकचा सन आहे आपला, सनच्या आजूबाजूला आपली प्लॅनेट गोल फिरायला लागलेत, बरोबर आहे. मग तसंच काय सांगतात की एक ब्लॅक होल आहे आणि ब्लॅक होलच्या साईडनं आपल्या गॅलेक्सी फिरायला लागल्यात. जसं आपल्या सनच्या बाजून आपलं अर्थ फिरायला लागलंय किंवा बाकीचे प्लॅनेट फिरायला लागल्यात, तसंच एका ब्लॅक होलच्या साईडनं आपल्या गॅलेक्सीज फिरायला लागल्यात. जस्ट इमॅजिन, गॅलेक्सीज फिरायला लागल्यात म्हणजे मल्टीवर तयार झालं, मल्टी गॅलेक्सी जास्त. म्हणजे एक हायपोथेसिस. आता हायपोथेसिस म्हणजे काय, परत थेअरी देणं आणि हायपोथेसिस देणं काय. थेअरी देणं म्हणजे त्याला प्रूव्ह करणं की बाबा प्रॅक्टिकल त्याचं एक्सपेरिमेंट करणं, प्रूव्ह करणं, मॅथमॅटिकली म्हणा बाकीच्या गोष्टी सगळं प्रूव्ह करून देणं म्हणजे थेरॉटिकल प्रूव्ह करणं. हायपोथेसिस म्हणजे फक्त सांगणं की असं असू शकतं, तर त्याला हायपोथेसिस. तर आता सिंग्युलॅरिटी, जिथं आपलं फिजिक्स जाऊन संपतंय तिथे इथे सिंग्युलॅरिटी. सिंग्युलॅरिटी काय, ब्लॅक होलच्या आतला पॉईंट काय. आता सिंग्युलॅरिटी की नाही खतरनाक कॉन्सेप्ट, म्हणजे मला आठवलेला ते सांगतो तुम्हाला. काय आता मी देवाला मानतोय काय. आता देवाला मानतोय आपण, काय म्हणतोय, जे सगळं घडवून आणतोय ते देव आणतोय. मग आता इथं काय आपण पॉसिबल केलंय की टाइमलाच आपण टाइम संकट खेळायला लागला. हो, ग्रॅव्हिटी वाढली, टाइम वाढला, आपण इथं गेला, आपल्यासाठी टाइम स्लो झाला. मी इथं गेलो समजा काय. आता एक एक्झाम्पल घ्या काय, मी 10 वर्षाचा आहे आणि माझा मित्र पण 10 वर्षाचा आहे काय. माझा मित्र अर्थवरच थांबलाय आणि मी गेलो ब्लॅक होल बशी, बरोबर आहे. आणि इथं मी काहीतरी ग्रॅव्हिटी समथिंगमुळे टाइम स्लो झाला आणि अर्थवर माझा मित्र झाला 20 वर्षाचा. आणि तेवढ्याच तुमच्या रेस्पेक्टमध्ये मी तिथं थांबलोय. खरं मी 20 वर्षात झालं नसणार, कदाचित 11 वर्षाचा असेल, कदाचित 12 वर्षाचा. म्हणजे कळालं काय, माझ्यासाठी टायमिंग स्लो असणार जर मी ब्लॅक होल बशी असलो तर. पण आत्तापर्यंत हे शक्य नाही, कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी तेवढी नाही. ह्यो एक झाला की आपण म्हणजे टाइम सगळं हे करायचं. आणि एक
स्पीड ऑफ लाईट सांगितली. ते तुम्हाला सांगितलं मी आपण युनिव्हर्सल रूल घाललेला काय, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही का, ते पण सांगितले की जसं स्पीड वाढत तसं मास वाढत जाते आपलं. ते मासलेस का लाईट आहे, ते वेगळा कॉन्सेप्ट आहे. हां, तर आता देवाच सांगतो, देवाचा विषय आलेला म्हणजे गॉड. आता गॉड आपण काय म्हणतोय, देव सगळं म्हणजे पुढचं सगळं घडवून आणतोय की बाबा हे असं तसं सगळं देव घडवून आणतोय. तर मग आपण जर असं टाइम संगत खेळालो तर आपण हे प्रूव्ह केलं की देव नाही आहे, बरोबर आहे. जर आपण टाइम संगत खेळायला म्हणजे मी पुढं काय तुमचं पास्ट बघू शकतो, तुमचा फ्युचर बघू शकतोय, बघू शकतोय म्हणजे मी थांबू शकतोय की फ्युचरमध्ये काय होणार आहे. म्हणजे इथं माझा मित्र अर्थवर आहे आणि मी तिथंच आहे, तेवढ्याच ह्यासाठी म्हणजे टाइमला मी टाइम संगत खेळायला लागलोय हो. म्हणजे इथं माझा मित्र 20 वर्ष झाला, मी 11 वर्षाचा आहे. कळलं काय म्हणालो, हे असं झालं. मग हे का म्हणजे मी का तुम्हाला आता देव आहे का नाही कसं सांगतोय का, इथं जी सिंग्युलॅरिटी आहे इथं जाऊन फिजिक्सचं सगळं रूल ब्रेक होत्यात. इथं काय आहे, ह्यातनं काहीही बाहेर होऊ शकते, काही म्हणजे आता काय सांगू, आता ते कोणालाच माहित नाही काय आहे, कोण ब्लॅक होलच्या आत आपण बघू शकत नाही हो. काय सिंग्युलॅरिटी मधलं काही बाहेर होऊ शकते. मग ती शक्ती म्हणजे तिथं कोण कसं बाहेर आलं, तिथं काय शक्ती आहे म्हणजे गॉड हाय. म्हणजे माझा काय म्हणजे एक पॉझिटिव्ह शक्ती आहे. आपण आता पॉझिटिव्ह चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज आहे, कुठल्याही नॉर्थ पोल आहे तर साऊथ पोल आहे, निगेटिव्ह विचार आहेत तर पॉझिटिव्ह विचार पण आहेत. तसंच आपले एक पॉझिटिव्ह विचार आहे गॉड, तसं एक बरं जाऊ ते भूत ते निगेटिव्ह विषय झालं. तर हे झालं ब्लॅक होल विषयी. तर हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया. तुम्हाला काय काय नवीन शिकाय मिळालं, तुमची क्युरिओसिटी जागा झाली असेल तर कमेंट करा. आणि काही तुमचा डाऊट असेल, मी काय तुमचं म्हणजे मी टीचर नाही, फक्त एक तुमच्यात क्युरिओसिटी जागी करायला लागलोय. मी तुम्हाला शिकवत नाही, फक्त एक जाणीव म्हणजे एक हे करून द्यालोय, तुमचं एक हे वाढवा लागलोय, म्हणजे क्युरिओसिटी वाढवा लागलोय तुमची, समजलं. तसंच मग तुम्हाला जर काही विचार असेल, माझं इन्स्टा अकाउंट मी माझ्या यूट्यूबच्या ह्यात दिले चॅनलच्या लिंकमध्ये, तिथून जाऊन तुम्ही इंस्टावरून मला कॉन्टॅक्ट करू शकताय की काय डाऊट असेल तर. आणि जर ह्यात काय डाऊट काही चुकू शकते, मी काही चुकलं असेल तर काय असेल माफ करा, काही चुकू पण शकते, मी पण हेच माणूसच आहे. त्यामुळं काही चुकलं असेल तुम्ही मला सांगा. तुम्हाला काही एक्स्ट्रा माहीत असेल तरी मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर हे व्हिडिओ मी इथं संपलाच हे करतो. कसं व्हिडिओ झालं कमेंटमध्ये सांगा. ह्या व्हिडिओसाठी खूप साऱ्या मेहनत झाल्या, मीही माझ्या माघारी काही मित्र आहेत त्यांची थँक्यू. बाय.